IPL एका बाजूला सुरू झालेली असते, IPL रंगात येत असते आणि त्याच वेळेला तेवढ्याच तोडीने ही सुप्रीमो चषक स्पर्धा सुद्धा ही रंगात येत असते. एकूण जर का वातावरण पाहिलं तर IPL दोन्हीकडे आहे, क्रिकेटमध्ये सुद्धा आहे आणि आमच्या राजकारणात पण आहे. मी एवढ्यासाठी म्हटलं की कोण खेळाडू कोणत्या संघात आणि कोण नेता कोणत्या पक्षात हेच कळत नाही, खेळतायत पण निदान क्रिकेटमध्ये आपल्या लोकांचं मनोरंजन होतं, राजकारणामध्ये तसं नाहीये. मी जास्त बोलणार नाही कारण मगाशी आयोजकांनी जाहीर केले की मैदान खाली करा. मी मैदानातला असलो तरी या मैदानात माझं काम नाही. मी सर्वांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आणि हा कार्यक्रम किंवा ही स्पर्धा देशभरामध्ये बघितली जाते. देशभरातले क्रीडापटू किंवा संघ, आता सुद्धा मी गेलो, एक संघ आहे राजकोटचा, दुसरा आपल्या पालघरचा, असे विविध राज्यातले संघ हे दरवर्षी याच्यामध्ये सहभागी होत आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि अशीच ही स्पर्धा, मागे मी बोललो होतो की याचा अंतिम सामना ब्रेबॉर्न किंवा वानखेडेवरती व्हायला पाहिजे. आता माझं म्हणणं आहे की तर ब्रेबॉर्न आणि वानखेडेवर तर झालाच पाहिजे, पण दिल्लीमध्ये सुद्धा याचा अंतिम सामना झाला पाहिजे. एवढ्या स्पर्धेला यश मिळो ही माझी शुभेच्छा. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.